शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। मुख्यमंत्री पदासाठी आता व्हेकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचंही शिंदेंचं स्पष्टीकरण। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मंत्रिपदावरून मुनगंटीवारांना प्रश्न। पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांकडून देवाची इच्छा असं मिश्किल उत्तर। यावेळी कुठला देव असाही मुनगंटीवारांना प्रश्न करण्यात आला। त्यावरही देवाचीच इच्छा असं मुनगंटीवारांनी उत्तर दिलंय। जनता शिंदेंच्या पाठीशी, त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही। भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही। मुनगंटीवारांचं भाष्य। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नियोजित भेट होती। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही। वर्षावरील बैठकीनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। जयंत पाटील हुडी घालून नव्हे तर ऑफिशियली सीएमना भेटले। खासदार सुप्रिया सुळेंचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। वर्षा निवासस्थानी कोण येतं जातं हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ। दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांचं भाष्य। शरद पवारांना जे योग्य वाटतंय ते करतील। कुठला निर्णय झाला की मग भाष्य करू। पवार एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चांवर अरविंद सावंतांचं वक्तव्य। शरद पवार एनडीए मध्ये येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीत आंदोलन होतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनाही आमंत्रित करू। नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकमधील नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक। महिला सक्षमीकरणासाठी सरकारचं आणखी एक सकारात्मक पाऊल। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ आता नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून परिपत्रक जारी। वरोरा तालुक्यातील फत्तापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन। महसूल मंत्री बावनकुळेंकडून कठोर कारवाईचे आदेश। रॉयल्टीच्या 5 पट दंडाच्या आकारण्याच्याही सूचना। महाराष्ट्राला कॅन्सरमुक्त करण्याचा कुठला मार्ग असेल तर तो तुकाराम मुंढे आहेत। आमदार किशोर पाटलांकडून तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक। आशिष शेलारांची ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयाला भेट। शेलारांच्या भेटीवेळी जाधव मात्र अनुपस्थित। उपस्थितांकडून शेलारांचं स्वागत। जाधवांचा निरोप आला होता म्हणून भेट घेतली। शेलारांची प्रतिक्रिया। अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार। राज्य शासनाकडून आदेश जारी करण्यात आलाय। 22 जुलैला अजित पवारांच्या प्रतिमेला शासकीय कार्यालयांमध्ये पुष्पहार अर्पण केला जाणार। बारामतीमधील कन्हेरी पर्यटन उद्योगाला दिवंगत नेते अजित पवारांचं नाव अजित पवार पर्यटन उद्यान असं नामांतर करण्यात आलंय। शासन निर्णय जारी करण्यात आलाय। दिल्लीत 21 जुलैला एनडीएच्या बैठकीचं आयोजन। संसद भवनातील बालायोगी सभागृहात बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार।
सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी। कोर्टाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस। सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात कोर्टानं उत्तर मागवलं। सोलापूर मुंबई विमानसेवा 2 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार विमानसेवा सुरू राहणार। पुण्यातील पासपोर्ट ऑफिसला बॉम्ब उडवण्याची धमकी। पाषाण भागात असलेल्या पासपोर्ट ऑफिसला धमकीचा मेल। बॉम्ब शोधक पथकाकडून ऑफिसची पाहणी। पाऊस थांबल्यानं मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट। राज्यात आतापर्यंत 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% खरीप पेरण्या पूर्ण। अमरावती विभागात सर्वाधिक 76%, तर कोकण विभागात केवळ 8% पेरण्या। खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छीमारांना सॅटेलाइट फोन मिळणार। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती। आपत्कालीन प्रसंगी मच्छीमारांना तात्काळ मदत मिळणार। बीएसएनएल सोबत मत्स्य व्यवसाय विभाग समन्वय ठेवणार। चेंबूर दुर्घटना प्रकरणाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही। उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांच्याकडून नाराजी व्यक्त। संबंधित अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई का केली, जाब विचारला जाणार। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोरील झाडावर पालिकेची नोटीस। झाड धोकादायक असल्याची नोटीस। उशिरा का होईना मुंबई महापालिकेला जाग आली। नागरिकांच्या प्रतिक्रिया। मुसळधार पावसात भिवंडी खाडीतील तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेलाय। बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलासाठी तात्पुरता पूल बांधला होता। मुख्य पुलाचं बांधकाम लांबण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जिल्ह्यात अजूनही अनेक भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडल्याचं चित्र। पंढरपुरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ। मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं काहीसा दिलासा। नाशिकच्या इगतपुरीत 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। जालन्याच्या घनसावंगी शहरात तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस तसंच इतर पिकांना फायदा होणार। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। अहिल्यानगर शहर परिसरात रिमझिम पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जिल्ह्यात आतापर्यंत 60%हून अधिक पेरण्या। ठाण्याच्या माळशेज घाटात सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर। वाऱ्यामुळे अनेक दुचाकी रस्त्यावर पडल्या। अचानक आलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ। गडचिरोलीमधील आलापल्ली सिरोंचा महामार्गावर 4 महिने अवजड वाहतूक बंद। 2 तालुक्यातील 100 किलोमीटर महामार्गावर बंदी घातल्यानं भाजीपाला विक्रेते अडचणीत। पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी ट्रक अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली आहे। कसबे डिग्रज, कौलापूर आणि मालगावातील महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता। राष्ट्रवादीच्या वतीनं देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी वैद्यकीय उपचार। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात आगमन। माऊलींच्या पादुकांचं निरास्नान संपन्न। सोमेश्वर नगरातील संत सोपानकाका पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण संपन्न। काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडलाय। अश्वरिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी।
साताऱ्यातील लोणंदमध्ये बिग बॉस फेम अभिजित बिचुकले माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी। राजकीय नेत्यांनीही वारीतून एकतेचा संदेश घ्यावा, अभिजित बिचुकले यांचा सल्ला। बारामतीत अजित पवारांबद्दलच्या बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष। दादा पालखी बारामतीत आली, सगळे आलेत, स्वागताला फक्त तुम्ही नाहीत, बॅनर मधील मजकूर। बारामतीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाकडून सेवाभावी उपक्रम। कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत। अकोला सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव राज्य महामार्ग रोखलाय। रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा येथे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय।